या व्हिडिओत तुम्हाला डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचं भव्य आशीर्वचन ऐकायला भेटणार आहे। गुरुविना जीवन व्यर्थ आहे। डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर। सोमेश्वरी गोत्भवा वीरशैव धर्मस्थापक जगद्गुरु ऋणाश्वेश्वर ध्यान करून महात्मा अण्णा बसवेश्वर ध्यान करून संत शिरोमणी मंगल स्वामी आमच्या ठिकाणी महामहिमा सद्गुरु हौगी स्वामींना अनंत कोटी प्रणाम करून एवढ्यापर्यंत बसलेला पहिला तुम्हाला धन्यवाद सांगू। आज आम्हाला 6 लग्न होतं, 6 लग्न 2 कळसावर मठातून 8 वाजता निघाले। एवढं सगळं करून लग्न राहिले कोणाचे मुलांचे इथे सुद्धा आम्ही लोक बसले ते लोक 2 लोक समान नंतर सांगायचे हे लोक समान करायचे म्हणून डायरेक्ट इकडं आलं। आतापर्यंत अजून जेवण नाही काही सगळं समाधान करावं। कसं वाटतं गुरु आले नाही म्हणजे आमचे काय का आले नाही, आमचे काय चुकले, म्हणजे काय आहे का असं लोक 10 विचार करतात। ते लोकांना समाधान करायच्या गुरुचे काम आहे। त्याच्यामुळे एवढी धडपड करून 6 लग्न करून आल्या तरी सुद्धा तुम्ही एवढं समाधान 1:30 वाजता लोकांचे तुमच्या 1:30 वाजता होण्याची माहिती आहे। 1:30 वाजता 1 वाजता 1:30 वाजता वाजवाय लोक सगळे बसले। अपेक्षा आहे तुम्हाला भी अपेक्षा आहे गुरुच्या 4 शब्द ऐकायचे म्हणून ते भी महत्वाचे आहे। कुठं 1 मिनिट कुठे विचार थांबलं नाही, फक्त सगळं हात होईपर्यंत कोणाला शब्द गेले नाही। द्यायचे भेटायचे कोण द्यायचे भेटायचे कोण नाही द्यायचे असं सगळं करून करून निर्बंध साहेब लास्ट 3 पर्यंत टाइम येतो म्हणजे होतं 3 आणि 15 मिनिटं आली। 15 मिनिटं शिकायला हे म्हणजे गुरुभक्ती। भक्ताच्या परीक्षेला भक्ताकडे सहन शक्ती आहे का नाही वाट बघावं लागते। त्याच्यामध्ये एक प्रेम आहे, त्याच्यामध्ये एक चव आहे। मानव जन्म श्रेष्ठ कवा श्रेष्ठ नरजन्म पिडलो हरजन्म माडिल गुरुवे भवबंधನ ಬಿಡಿಸಿ ಭಗವಂತನಿಸಿದ ಗುರುವೆ ಚನ್ನ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ತಂಜನ್ನ ಕೈವಶಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟ ಗುರುವೇ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ ಶರಣಾರ್ಥಿ कोण म्हणले अख्खा मारील म्हणजे भवबंधन सोडून या मौसमय शरीर त्याच्यामध्ये काय आहे, काही हड्डी आहे, त्वचा आहे, मध्ये काय रक्त आहे। एवढंच मध्ये काय बॅटरी नाही, चार्जर नाही, वायरिंग नाही, काय आहे का काही नाही। परंतु
जगामध्ये एवढं सृष्टी कार्य करण्याची शक्ती आहे ना, ते शक्ती कोणाकडे सर्व काय केले? गुरु केले. नरजन्म तुळे जो हरजन्म मानले गुरुने. नर काय नाही व आईच्या पोटातून आल्यानंतर नरजन्म आहे. ही नरजन्माला हरजन्म देव स्वरूप केलेले कोण आहे? सद्गुरु आहे. आईच्या पोटात 8 महिन्याच्या बाळा तयार झाल्यापासून गुरुच्या मार्गदर्शन चालू आहे. थोडं लिहिवायचं का नाही? कशामुळं 8 महिन्यानंतर बाळाच्या स्मृती येणार. विज्ञान दृष्टीतून आई पोटात असताना सुद्धा बाळाला स्मृती येणार. त्या स्मृतीमुळे लिंग तेव्हा लिंग 8 महिन्याला बांधणार नाही, पहिला बांधायचं नाही. तेव्हा स्मृती तयार होणार, तर स्पर्श ज्ञान येणार, तिथे शक्ती येणार. त्याच्यामुळं तुम्हाला सांगायचं तात्पर्य, मानव जन्म सुखी करायचे काम आई पोटात असताना गुरु तुम्हाला लिंग बांधून त्या मौसमय शरीर मंत्रमय करून तुम्हाला शुद्धीकरण करून आई पोटात बाहेर आल्यानंतर या बाहेर शरीराला शुद्धीकरण करणार. पहिले अंतरेकर शुद्धी करणार, नंतर बाहेर शरीर शुद्धी करणार, तर नंतर तुम्हाला गुरु करणार. केव्हा? संसार मध्ये पडल्यानंतर, ज्ञान प्रवृत्ती झाल्यानंतर तुम्हाला गुरु करणार. गुरु केले काय करायचे? आम्ही शिवशिवा 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 म्हणत आतापर्यंत गुरु करापर्यंत तुमच्या दृष्टी पुढे संसाराकडे. घर बांधायचे, लग्न करायचे, तसं करा, शेत करा, असं करा, व्यापार करा, लफडा करा, तसं करा, पैसा कमाई करा, गोळा करा, ते पैसा. गुरु झाल्यानंतर गुरु झालं काय काम? इकडा तोंड इकडा करायचे. कसं? पहिले तिकडे संसार तोड होतो तुमच्या. गुरु केल्यानंतर सगळं त्याला सोडून टाकायचे. बघा बघा, तुमचा संसार तुम्ही करा, आम्हाला देव देव करायला, पूजा करायला टाइम द्या. आता गुरुकडे सत्संगला जाणार, मी क्लासला जाणार, देव देव करणार. कोणासाठी? तुमच्यासाठी करणार. तुम्ही संसार बघा म्हणून त्याच्यामुळे गुरु करायचे. उगा तुम्ही बिस्किट खायसाठी गुरु नाही. सगळं ते बरोबर आहे की नाही? गुरु करायचे म्हणजे संसार निर्मूलना. संसार सोडायचे नाही. संसार म्हणजे असून फक्त लढाई बोला. इकडे किती तुम्ही पळा जाते ना, तिकडे पळायचे. चला एक कार्यक्रम आहे, सत्संगला चला, चला आमच्या यामुषमी यात्रा आले, चला सत्ताला चला, जपा करायचं, पान करायचं. तिकडे आले, माझ्या बंधूला आले, तिकडे आले, याकडे आले, चला तिकडे जायचे, 4 शब्द ऐकायचे, जप करायचे. गुरु केल्यानंतर तुमच्या वृत्ती बदली करायचे काय? मार्ग बदली होणार. कोणचा मार्ग? जीवनचे मार्ग. तुम्ही तिकडे गेले होते ना, या तिकडे गुरुकडे करायचे, गुरु जन्म पावन करायचे. शिष्याचे काम आहे. मानव जन्म असं नाही. मानव जन्म फार पवित्र आहे. सर्वश्रेष्ठ मानव जन्म आहे. सर्वश्रेष्ठ मानव जन्म आहे. या जन्म श्रेष्ठ होणारा पाहिजे काय करावं लागतंय? तुम्हाला नोकरी लागल्यानंतर किती किती आनंद वाटणार तुम्हाला? अडके का नाही? मुलाला नोकरी लागलंय, मुलाला नोकरीला आनंद वाटतं का नाही? कुठे मुलं नोकरीला लागते का नाही? हा झाले का? खुश आहे का? बोला. तर मुलं लागल्यानंतर खुश आहे ती. मानव जन्म पवित्र होणार पाहिजे. तर गुरुच्या कृपा तुमच्यावर झाला, तुझे जीवन पवित्र झालं. मानव जन्माला एकच मार्ग आहे, फक्त गुरु कृपा. गुरु कृपा शिवाय
मानव जन्माला मुक्ती नाही, पवित्र होणं शक्य नाही. त्याच्यामुळं ते कुंभाराचे गडी काय म्हणते मराठीमध्ये ते कुंभार तयार करते, तयार केले जळते काय तयार किती मात्रा मारते मारते किती मारते हा किती मारले तर ते छान छान वाटणं होणार. ते मारण्याकडे कुठून जायचं इतकं उठण्यात किती सॉंग मारते मारल्यानंतर जाते जाते का नाही. एकेकडे त्याच्यामध्ये जळून जाणार कशामुळे कच्चा चांगला कोणतं जळ ते कच्चा. त्याच्यामुळे तुम्हाला रागा येऊ नका. तुम्हाला दीक्षा म्हणजे कोणते कुंभार गडी करते ना तसं तुम्हाला जळणार गुरु म्हणजे गुरुच्या मंत्र तुमच्या अंगावर पडल्यानंतर चांगलं नागर तयार झाला तयार होणार. या तयार करायचे गुरुचे काम आहे. कुंभार काम गुरुचे आहे. गुरुचे काम काय कुंभार कुंभार सामान्य समजू नका. ते काम आहे त्याचे. ब्रह्मा मांडणार पडेल गाडी येतात ब्रह्म केलेली गाडी ब्रह्म केलेले ते बडग्या सुतारला काय म्हणतो सुतार सुताराला ते शेतात गाडी येतात नागर नागर तयार करते का ते ब्रह्म मांडणार पडेल त्याच्यामध्ये भरपूर आहेत. कळलं मला मराठीत म्हणतो काय सगळं कोण केले ही गाडी कोण तयार केले कोण तयार केलं बलिया सुतार. ते सुतार कोण आहे ब्रह्मा. ते सुतार आमच्या ज्या गाडी तयार केलेली आहे ते सांभाळून ठेवा लागते सांभाळून ठेवा लागते. तुला सांगतो हा सुंदर शहराकडे सांगितले कलिगीला बंदी घडगिड बापुरे कलिगीड बंदी कादार कळदर्प वेदित वडलेंब बंटिगे मुಳ್ಳ ಶರಣರ ಕಲಿಗಳೇ ಕಲಿಗೀಡು ಕಾಣರ ಮಹಾತ್ಮ. ही गाडी आहे. गाडीला मुख्य एक काम करते तुम्हाला सांगतो. एक आमच्या कर्नाटककडे एक माणूस एक ते दोन चक्र काय गाडी म्हणजे बैलगाडी तयार केली. किती खर्च केले सरकारचा पैसा भरपूर होता. किती खर्च केले म्हणलं तर कमीत कमी तरी एक 2 लाख रुपये खर्च केले. चांगलं लाकडी आणले लाकडी लोखंडी आणले सगळं गाडी तयार झाली. 2 बैल आणले किती ना 2 लाखाला. चांगल्या बाजारात जाऊन 2 बैल आणले गाडी तयार झाला. आता गाडी तयार झाल्या सावकार सांगितले सावकारला सुतार सांगितले सावकार तुम्ही गाडी तयार झाल्या बघा परवा घेऊन जावा. सावकार काय म्हणे थोडं थांबा. आता 7-8 दिवस मध्ये येडा माशी येणार आहे. येडा माशी येडा माशा ते शेतात जाते जेवायला येडा माशी आले त्या दिवशी मी गाडी घेऊन पूजा घेऊन जाणार. ठीक आहे येडा माशी आले पहिल्या दिवशी काय करते भजी सुमारबाई थोडं पाणी आलं बघा भजी तयार करणार. म्हणजे कर्नाटकमध्ये कैपल्य सोशलमध्ये भाजी तयार करायची. त्या दिवशी सगळं भाजी तयार करायची ज्यूस मध्ये तयार केलं सगळं पट्टे. गावच्या हनुमान मंदिराजवळ गाडी घेऊन सुतार थांबले. लक्ष ठेवून ऐका गाडी थांबले पूजा केले. गाडीमध्ये अंतरण टाकले. नवीन बेल घेऊन आले सावकार. लोक बघायला आले. 2 लाख रुपयाची गाडी 2 लाख बेल किती आहे कसं जाणार बघा. जण बाहेर गडी माणूस सगळं शेतात सगळं तयार केलं. ते गाडी घेऊन आम्ही जायचं शेताला म्हणून सगळं बघायला ते मंदिर जवळ आले. आल्यानंतर
गाडीमध्ये सगळं भजी पोळी खीर हुकी म्हणजे हुकी माहिती आहे हुकी तूप सगळं काय काय जेवण सगळं गाडीमध्ये ठेवले सावकार दोस्ताला कोण 4-5 लोकांना सावकारला बोलणार गरीब लोक बोलणार ती बुद्धिमत्ती बोलते ते कर्नाटक कसे तसं करते बरोबर आहे सावकारला बोलणार गरीब कसं बोलणार ते जुन्या ते मोठ्या मोठ्या सावकार लोकांना सांगितले सगळं लोक गाडीमध्ये बसले बेल घेऊन आले ते गाडी उचलून बेलाच्या खांदावर सगळं बांधले सुतारला कोणी विचारलं नाही कुठे आहे कोणी काय विचारलं सुतार कोपऱ्यात थांबलं होतं पूजा झाल्या समोरचे सावकारवर गाडीवर थांबले पेंटा बांधले मस्त कपडा टाकले होता रशीद त्यांच्या हातात दिले माणूस सांगले सावकार मी समोर सरकले थांबी पडते बघा फार हुशार पकडा मी पकडतो मी पैसे घेऊन आलेले आहे काय करते सरका म्हणे तर समोरचे माणूस बाजू गेले पडायला सुरू केले एवढ्या सुंदर पडाले सगळे लोक बघितलं बघा हा किती छान गेले एक 100 पुढे हमीच्या चौकवर गेले दोन चक्र निघून गाडी पडले म्हणजे येळामध्ये शेतात झाला नाही आवश्यक चौकात झाला सगळं खाली पडले कोणात पाय पडले कोणाचे हात पडले ते भजी आपा करून तोंडात पडले खायचं गरजच नाही आपा पडायला सगळं होतं सावकार राग आले सुतार कुठा तो सुतारच्या आले सुतार कुठा गाडी का एवढं का पैसे सगळं पैसे तर दिलेले आहे गाडी पडलं कसं सुतार बनवलं होतं गरीब माणूस होता सरकार मी हात जोडतो मी काय केलं गाडी काय पाहिजे सगळं सामान दिलं तुम्हाला काय पाहिजे एवढा पैसा दिलो सगळं दिलो गाडी पडलं कसं सांगा मला सरकार तुला सांगतो सामान नाही सांगा मी पोटू चांगलं सगळं सामान घातलं सो गाडी केलं मारुती मंदिर समोर गाडी थांबलेली आहे पूजा करून सावकार मला काय कपडा देऊन मला काय दक्षिण देते हे सगळं कपडा सावकार चांगला कपडा आणते मला म्हणून खुशी घेऊन मी पूजासाठी वाट बोलायलो तुम्ही आले गाडीवर बसले पूजा केली काय नाही ते नारळ पडले नाही काय नाही गाडी पडले कसं मी सगळं पूजा झाल्यानंतर तो काय करायचं पूजा झाल्यानंतर दक्षिण दिल्यानंतर ते गाडीला चावी वेळ काय चक्र जाता का कोण एवढंच राहते ते 2 रुपये कमीत कमी 10 रुपये मिळते 20 रुपये मिळते किंवा तिथे जेवण घालत खिळा दाखले बघाय खिळा तसंच आहे चाकलं टाकले नाही सावकार म्हणजे 2 लाख रुपयाची गाडी आहे 2 लाख रुपयाची गाडी आहे फक्त 10 रुपयाच्या खिळ्यासाठी गाडी पडते का मी पागल आहे का म्हणजे सावकार सुतार म्हणजे सावकार तुम्ही 2 लाख नाही 2 कोटीची गाडी करा परंतु त्याला 10 रुपयाचे खिळा पाहिजे
दोन या 10 रुपयाच्या खिळाशिवाय गाडी चला शक्यच नाही. कळायला काही तुम्हाला कळाले का? हे गाडीचं काम नाही, तुमच्या गाडी आहे, तुमच्या काय काम आहे. गाडी म्हणजे तुम्ही आहे, सुतार म्हणजे ब्रह्मा आहे. चाय म्हणजे काय? कसला श्रीमंत असो, सावकार असो, किती पैसा असो, अधिकार असो, मोठा अधिकार असो, तुमच्याकडे काही असो, परंतु तुम्हाला किती असलं तरी सुद्धा ज्ञान नसलं तर तो गाडी पडणार. काय ज्ञान पाहिजे? गुरु ज्ञान पाहिजे. ज्ञान ते ज्ञान छोट आहे, फार छोट आहे, एवढंच आहे, परंतु ते पाहिजे तुमच्याकडे. या गाडीला ज्ञान पाहिजे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? माझं ग्रंथ वाचू लागते का? ग्रंथ वाचू लागते का? काय करा? ज्ञान म्हणजे काय? ग्रंथ वाचायचे नाही. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? कसं ज्ञान पाहिजे? गुरु आहे, आमच्या बहीण आहे, आमचे वडील आहे, आमच्या आई आहे, आमच्या देव आहे, आमच्या नवरा आहे, आमच्या बायको आहे, आमच्या मुलगा आहे, आमचे गाव आहे, आमच्या देश आहे. सगळं एक ज्ञान पाहिजे. फक्त ग्रंथ भरपूर ग्रंथ वाचले, ग्रंथ वाचू नका तुम्हाला म्हणणार, परंतु ज्ञान नसलं तर ग्रंथ वाचून उपयोग काय? वाचा, किती वाचा, परंतु मानुषिक ज्ञान पाहिजे. हे ज्ञान पाहिजे तर काय करावं लागते? गुरुकडे जावं लागते, गुरुच्या आशीर्वाद घ्यावं लागते, तुमच्या त्रुटी घ्यावं लागते. ते मानसिक जन्म आहे. त्याच्यामुळे या ज्ञान शिकणाऱ्यासाठी या सत्संग आहे. सत्संग कशाला आहे? या ज्ञान शिकण्यासाठी सत्संग आहे. मी कोण आहे, मी कुठून आलो, कशाला आलो, हा सर्व शिकवण लागते. मानव दृष्टी आहे. त्याच्यामुळे असलं म्हणजे परमात्मा 10 रुपये दिले, 2 रुपये दान करा. तुमच्याकडे 1 रुपया आहे, 1 पैसा करा, काही नाही. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहे: तन, मन, धन. किती आहे? तन, मन, धन. पैसा असेल तर दान करा. तन शरीर असं तर चालू मारा. तुम्ही सांगतो तुम्हाला चापे करा, चालू मारा, सेवा करा, हे करा. देवी नाही कटार बसतो, कुठं समोर बसतो, घरामध्ये बसतो. स्वतः महाराष्ट्रामध्ये कुठे इतिहासामध्ये सुवर्णामध्ये लिहून ठेवायचे, तसे कार्यक्रम करायचे, असं सुंदर कार्यक्रम करायचे. सर्व लोकांना काही कमी पडले तरी सर्व व्यवस्थित करण्यासाठी मी पूर्ण तयारी चालू आहे. आपल्या मठाचे सर्व व्यवस्थापक मंडळ, आपलं महिला मंडळ, आपले युवक मंडळ, आपलं वैदिक मंडळ, सर्वांची सेवा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पहिला काय करायचे? पारायणला कोण कोण येणार त्यांचं सर्वांच्या लिस्ट करायचे, फार महत्वाचे आहे. तर या म्हणून सर्वांना सांगायचं फार महत्वाचे आहे. आणि दुसरा मायलेकीसाठी सर्वकडे भौतिक बुक दिलेली आहे. तुम्ही आमची गल्लीवरची नेहमी पाळतो, मला तुम्हाला येणार नाही तर काय व्यवस्थित कोणाला नाही. तुम्ही बदलून दिलं मग तुला सांगितले कोणाला जबरदस्ती करायची नाही. त्याच्या मनातून प्रेमातून दिलेलं द्यायचे. एक आमच्यासाठी नाही, एक कार्यक्रमासाठी, कामासाठी. ते बायलेकीचे वती बरेचे कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं ठेवलेले आहे. सर्वांना हवी समजून मोठी सुद्धा ते बायलेकीला द्यायचे आम्ही केले. त्या मोठी द्यायचे संकल्प आमच्या महिला मंडळ केलेली आहे. आता आम्ही संकल्प केलेलो सर्व बाय मंडळाला बायलेकीला
कृष्णाच्या मूर्ती द्यायची म्हणून आमच्या महिला मंडळ संकल्प केलेली आहे ते आम्ही करून द्यायचे मूळ म्हणलेली आहे तयारी सुद्धा चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांना सांगणार हा सुंदर कार्यक्रम पवित्र कार्यक्रम चांगला कार्यक्रम करायचे ते कार्यक्रमासाठी सर्वांच्या सर्वांनी केलेले मला बोललेले मला सांगितलेले कोणी समजून नका आपला कार्यक्रम तुमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात बिदरचे जे ब्रिज आहे ना ब्रिज आहे ब्रिज तुम्हाला ब्रिज सर्वांना ब्रिज उतरले गोडला आम्ही उतर मजी केलं होतं